मागाठाणे विधानसभा के केतकीपाड़ा वार्ड क्रमांक 3 के संजीवनी हाल में आयोजित एक भव्य कार्यक्रम के दौरान महाराष्ट्र गृह निर्माण स्वयं समूह प्राधिकरण के अध्यक्ष प्रवीण भाऊ दरेकर के हाथों महिलाओं को आर्थिक रूप से मजबूत बनाने हेतु उन्हें रोजगार उपलब्ध कराने के उद्देश्य से सैकड़ों महिलाओं को घरघंटी एवं सिलाई मशीन का वितरण किया गया। केतकीपाड़ा वार्ड क्रमांक 3 के भाजपा नगर सेवक प्रकाश दरेकर ने मुंबई महानगर पालिका के सहयोग से अपने वार्ड की महिलाओं को सक्षम बनाने का संकल्प लिया है। इसी अभियान के अंतर्गत यह घरघंटी एवं सिलाई मशीन का वितरण यहाँ पर किया गया। इस मौके पर उपस्थित लोगों ने और क्या कुछ कहा है, पेश है खास रिपोर्ट। जवळपास 150च्या आसपास महिला आहेत आणि घरघंटी पण 118च्या 118 अशा प्रकारे 300-400 महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचं वितरण या ठिकाणी होतंय आणि मला आनंद आहे की खऱ्या अर्थानं ज्यांना गरज आहे असा कष्टकरी आमचा केतकीपाडा असेल, रावळपाडा असेल, शांतीनगर असेल, या परिसरातील माझ्या महिला भगिनींना याचा लाभ होणार आहे। त्याचं वितरण आता या ठिकाणी होतंय आणि मी आज जाहीर केलंय की या ठिकाणी ज्या महिलांना शिलाई मशीन देतोय त्यांना त्याचं ट्रेनिंग सुद्धा मोफत देण्याची व्यवस्था 21 तारखेपासून आम्ही फुलपाखरू मैदान या ठिकाणी करतोय। आणखी केंद्र या ठिकाणी करावी लागली तर आणखी व्यवस्था करू, कारण शेवटी या वस्तू देतो त्याचा उपयोग त्या महिलेची आर्थिक उन्नती झाली पाहिजे, तिने त्याच्यावर व्यवसाय करून तिच्या घराला कुटुंबाला हातभार लागला पाहिजे। आणि जर शिलाई मशीन दिली आणि ती घरातच कोपऱ्यात गंज खात पडतली तर त्याचा उपयोग होणार नाही आणि टॅक्सपेयर लोकांचा पैसा सुद्धा त्या ठिकाणी पाण्यात जाणार आहे। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची ट्रेनिंग सेंटर आम्ही 36 विधानसभा क्षेत्रात करतोय, ज्याचा शुभारंभ चेंबूरला मुंबईचे आमचे अध्यक्ष अमित साटम यांच्या हस्ते गेल्याच 15 दिवसापूर्वी केला आणि येणाऱ्या महिनाभरात 36 विधानसभामध्ये शिलाई मशीन दिलंय, शिलाई मशीन देणार आहोत। त्यांना ट्रेन करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहोत। त्यामध्ये ज्या महिलेला शिलाई मशीन हवी, तिला व्यवसाय करायचा आहे किंवा इतर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करायचा असेल त्याला पूर्ण पाठबळ देण्याचं मी आश्वासन दिलेलं आहे, आम्ही दिलेली आहे। फक्त नियोजन पद्धतीनं त्यांनी त्याचं नियोजन केलं पाहिजे। त्या सगळ्या माझ्या या गरीब कष्टकरी महिलांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणं, त्यांच्या आयुष्यात त्यांची उन्नती होय असा आमचा प्रामाणिक या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। त्यासाठी संवेदनशील विषय आहे। एक शिलाई मशीन काय करू शकते ते मी आयुष्यात पाहिलेलं आहे। माझी आई त्या ठिकाणी शिलाई मशीन चालवून ज्या वेळेला माझ्या वडिलांचा जॉब गेला होता त्यावेळेला ती शिलाई मशीनचं काम करून आम्हा मुलांना शिकवलं, छोटा व्यवसाय घरगुती त्या ठिकाणी केला। त्याच्यामुळे एक शिलाई मशीन प्रवीण दरेकरला घडवू शकते, प्रकाश दरेकरला त्या ठिकाणी घडवू शकते। तर अशा अनेक शिलाई माझ्या माता भगिनी आपल्या घरात आपल्या कुटुंबालाही हातभार लागेल, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होईल, एवढ्या व्यापक उद्देशानं आम्ही हा कार्यक्रम करतोय आणि याच्यात आम्ही सहभागी आहोत। महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचा उपक्रम येथे आयोजित केलाय आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना सिलाई मशीन आणि घरघंटी वितरण सन्माननीय कॅबिनेट मंत्री दर्जा असणारे नामदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ह्या प्रभागातील महिलांना स्वतःचा कुठलाही व्यवसाय रोजगार करायचा असेल तर संपूर्णपणे त्यांना ताकद देऊन येणाऱ्या भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहे। आठवडी बाजाराचा इथे उल्लेख झालेला आहे। केतकीपाड्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये आठवडी प्रकल्प कशा प्रकारे राबवण्यात येणार काय? आठवडा बाजार तर करूच, परंतु ह्या प्रभागामध्येच एक मार्केटचं रिझर्वेशन आहे
प्लॉट आहे तिथे अद्यावत मुंबई महानगरपालिकेचं मार्केट उभारण्याचाही माझा मानस आहे. सिलाई मशीन आणि 118 जणांना घरगंटी आणि भविष्यात या प्रभागातील महिलांना स्वयंरोजगार करण्यासाठी जी यंत्रणा आवश्यक आहे ती यंत्रणा देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा.